नमस्कार, आमचा स्वामी प्रवास या चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते। तर आता आम्ही रिक्षातून चाललेलो होतो बाहेर नंदेकडे। हळदी कुंकू आणि बोर स्नान होतं, तिकडे चाललेलो आम्ही। तर त्या सुद्धा आमच्या घरापासून जास्ती काही लांब राहत नाहीत, 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत, त्या मळ्यात राहतात। तर इकडे सुद्धा आम्ही तिघी जणीच चाललेलो, ह्या जावेच्या मुली आहेत माझ्या, आम्ही तिघीच चाललेलो तिकडे, ती मोठी आणि ही छोटी। तर तिथे गेल्यानंतर असं छान डेकोरेशन करून ठेवलेलं होतं, हळदी कुंकू आणि बोरनान पण होतं त्याचं। तर हे बिस्किटांचं घर केलेलं होतं, रेल्वे केलेली होती, पतंग ठेवले होते, पाठीमागाचा पडदा लावून कागदाचे पतंग वगैरे पण ठेवलेले होते। आता त्यांचं घर शेतात असल्यामुळं असं आम्ही बाहेर गप्पा मारत बसलेलो आणि त्यांची ही फुलाची बाग म्हणजे फुलाचा फड वगैरे पण त्याने लावलेला होता आणि घरात अडचण होईल म्हणून बाहेरच ठेवलेलं त्यांनी असं हळदी कुंकू वगैरे। तर अजून बायका पण यायच्या होत्या थोड्या, त्यामुळे आम्ही वाट बघत बसलेलो बाहेरच। तर किती छान वाटतं बाहेरचं वातावरण, मस्त गप्पा मारत वगैरे बसलेलो आम्ही। जास्त काय नाही, पण जे आहे तेवढं छोटंसं छान केलेलं हा डेकोरेशन वगैरे। तर ही आहे आमची माऊ। माऊ म्हणजे तिचं नाव श्रियांश आहे, पण आम्ही सगळे माऊ म्हणतो तिला। तर तिचं बोरनान होतं आणि ही श्रेयांशी म्हणजे माझ्या भाच्याची मुलगी आहे आणि ती भाच्याची बायको। तर माऊ माझ्याकडेच बघत होती, म्हणून म्हटलं कुंकू डोळ्यात पडेल, खाली बघ। तर ती बघून हसतच होती। लहान मुलांचं काय सांगता येत नाही। नंतर असं बोर स्नान करून घेतलं तिचं औक्षण केलं। अगोदर खूपच रडत होती, आता करून देते का नाही असं वाटत होतं, पण नाही, नंतर शांत बसली ती। म्हणून ठेवले हो, दुसऱ्या पाटीत करायचं होतं। ए आण खाली घे। राहून दे वर बघ बा। अगं जमी ए पिलू, अगं ती कागदाचं चॉकलेट घातल्या तोंडात बाई। बसवते इथे एकटीला, तुझ्या घालायचं म्हणणार ते म्हणतात तुझ्या घाला, माझ्या नाही तनुच्या ग गेले काय। आणि तुमच्या पण घालायचं हो, मला नाही तनुला घाला आणि एकदा घालते। अगं डोळ्याचं जरा घाला। ए वर बघ तिकडं तिचं बांधला असतं किती डोक्याला। नाही मी ते करणार आहे हो, हाय माझ्या लक्षात। मी लावते मी लावते आता बोर स्नान झाल्यानंतर आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं, म्हणजे हळदी कुंकूचा कार्यक्रम होता तो पूर्ण केला। तर या सगळ्या भाच्यांच्या बायकाच आहेत, म्हणजे नंदेच्या जावच्या सुना वगैरे त्या आहेत। हळदी कुंकूचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही तिथून लगेच निघलो। आता या सुद्धा नंदूबाईच आहेत आमच्या, त्यांना लावायचं राहिलं म्हणून परत आले, त्यांना हळदी कुंकू लावून निघले, कारण जाऊन मला चपाती वगैरे बनवायच्या होत्या आणि स्वयंपाक वगैरे दिवाबत्ती पण करायची होती। आता घरात गेल्यानंतर पहिला देवघरातली दिवाबत्ती वगैरे लावून घेतली। देवघरात रोज संध्याकाळी मी श्रीसुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणतो। आल्यानंतर साडी बदलून लगेचच दिवाबत्ती वगैरे करून घेतली, कारण पुढं खूप चपात्या होत्या, म्हणजे 100 चपाती होत्या, त्यामुळे मला पटकन आवरायचं होतं। त्यामुळे मी पहिला इथलं लवकर आवरून घेतलं, त्यामुळे मी इथलं आवरून दर्शन वगैरे घेतलं इथलं आणि मग बाहेर गेले मी। जेब में वो सारा सामान मिलेगा। अरे भाई ये चमचा उठा लो, मेरी नहीं इससे बनती। चमचा तो होते ही गलत है, कल को बटर नान बनाना। लो भाई सही टाइम पर गीला गया सबसे ज्यादा होता है। पहले तो वो भारी पड़ गई, तो हम भी उठा लेंगे। जहाँ बैठो वहीं बैठे चावल ठूसते रहना। टीवी बंद करके कैसा आवाज है।
तर हे माझं संध्याकाळचं रुटीन आहे. दिवाबत्ती झाल्यानंतर धूप आहे ना, ती धूप अशी पेटवून घेऊन सगळ्या घरातून, म्हणजे पहिला स्वामींपासून सुरुवात करते, स्वामींच्या मंदिरपासून सुरुवात करते. तर इथं धूप वगैरे दाखवून झाल्यानंतर पूर्ण घरात पण मी धूप वगैरे दाखवते. तर अशा पद्धतीने मी करते. तर इथं कोपऱ्यात माझ्याकडे धनलक्ष्मी मूर्ती आहे, काचेत आहे, ती दाखवेन कधीतरी. तर मी इथं बाहेर गॅलरीत माझे म्हणजे तुळशीची कुंडी वगैरे आहे ना, तिथंसुद्धा मी धूप वगैरे दाखवते. संध्याकाळीच्या वेळेस तुळशीलासुद्धा धूप अगरबत्ती दाखवायचं. त्याचबरोबर आपल्या घरावरून सुद्धा असं धूप ओवाळायचा. तर माझं धूप अगरबत्ती सगळं करून झालेलं होतं. तर माझ्या स्वामींचं रूप बघा रात्री, म्हणजे हे रात्रीचं टायमिंग आहे 6:30 पावणे 7चं. तर बघा कसं दिसत आहे स्वामी महाराज.